आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। बाणगंगा कारखान्यावर आंदोलन करतात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। भूम तालुक्यातील बाणगंगा आयन साखर कारखान्याने गाळप सुरू करून 2 महिने उलटले तरी आतापर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिले न दिल्यामुळे या कारखान्यावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 12 वाजल्यापासून आंदोलन करण्यात आले। आंदोलन सुरू होताच लागलीच कारखान्याचे संचालक मंडळ खडबडून जागे झाले व तात्काळ आंदोलक शेतकऱ्यांच्या बँक खात्याला रकमा जमा होऊ लागल्याचे मेसेज येऊ लागले। त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। त्यावेळी समाधान शिंदे, रणजित शिंदे, परंडा तालुका अध्यक्ष अशोक कारकर, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष किरडे, विजय शिंदे, आकाश नवले, हनुमंत शिंदे, नागेश शिंदे, श्रीधर शिंदे, भूम तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खैरे, नितीन शिंदे, विजय डमरे, संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, नारायण तनपुरे, बाबा सांगडे, अनिल शिंदे, विष्णू शिंदे, गणेश नवले, आसुरबा मोरे, शहाजी आडसूळ, सत्यवान शिंदे, श्रीहरी शिंदे, सीताराम लोंढे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। यावेळी शंकर गायकवाड म्हणाले की आज प्रति टन 2800 रुपये जमा करण्यात आले असले तरी पहिली उचल प्रति टन 3000 रुपये आमच्या मागणीप्रमाणे संचालक मंडळाने 10 दिवसात देण्याचे कबूल केले असून उर्वरित 10 दिवसात न आल्यास पुन्हा गव्हाण व काटा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला आहे। यावेळी या कारखान्याचे एमडी संतोष तोंडले, शेतकी अधिकारी श्री कुदळे, व्हाईस चेअरमन सह आदी पदाधिकारी उपस्थित होते। या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व त्यांच्या सहकार्यांनी ठेवला होता। आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी दिसत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।